हे एव्हरीवन, तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉट नेमकं कशाप्रकारे होतं. तर ब्लड कोॲग्युलेशनची जी प्रोसेस आहे ती 3 स्टेपमध्ये होते. फर्स्ट स्टेपमध्ये आहे जे आपली वेन्स आहेत ती कॉन्स्ट्रिक्ट होते. सेकंड स्टेपमध्ये काय होतं की जे काही प्लेटलेट्स आहेत ते प्लेटलेट्स ॲक्टिवेट होतात आणि जिथे रप्चर झालेले आहे त्या रप्चर साईटमध्ये जाऊन ॲग्रिगेट होतात आणि जे काही ॲग्रिगेशन होतं त्याला प्लेटलेट्स प्लेग म्हणतात. प्लेटलेट्स प्लेग झाल्यानंतर थर्ड स्टेपमध्ये काय होतं की फायब्रिन्स फॉर्म होतात आणि फायब्रिन्स काय करतात, एक नेटवर्क फॉर्म करतात आणि त्या नेटवर्कमुळे जे काही ब्लिडिंग होत होतं त्या ब्लिडिंगला ऑब्स्ट्रक्शन फॉर्म होतं. हे जे काही ब्लिडिंग आहे ते ब्लिडिंग प्रिव्हेंट करण्यासाठी जे काही स्टेजेस होतात ते स्टेजेस मेनली 2 स्टेजेस आहे. फर्स्ट आहे इंट्रेन्सिक पाथवे आणि सेकंड वन आहे एक्सट्रेन्सिक पाथवे. इंट्रेन्सिक पाथवे तेव्हा होतं जेव्हा आपली ब्लडमध्ये ट्रॉमा होता आणि एक्सट्रेन्सिक पाथवे हे तेव्हा कॅरीवार्ड होते जेव्हा आपली टिश्यूमध्ये ट्रॉमा होतं. डिटेल पाथवे हे अवेलेबल आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. यू कॅन विजिट थ्रू लिंक.